भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्यास वचनबद्ध आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलंय. आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन्ही बाजूंनी संतुलित आणि परस्पर लाभदायक व्यापार करारावर पोहोचण्यासाठी अनेक वेळा वाटाघाटी केल्या आहेत. भारताला दोन पूरक अर्थव्यवस्थांमधील परस्पर फायदेशीर व्यापार करारात रस आहे आणि तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2025मध्ये 8 वेळा दूरध्वनीवरून चर्चा केली, ज्यात व्यापक भागीदारीच्या विविध पैलूंचा समावेश आहे, असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये भारतावर 500% कर लावायचं विधेयक सादर करण्याच्या प्रश्नावर आम्हाला या विधेयकाची जाणीव आहे आणि आम्ही घडामोडींवर लक्ष केंद्रित केलंय, असं ते म्हणाले. भारताचा दृष्टिकोन जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीवर आणि भारतीय लोकांना त्यांच्या ऊर्जा सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध स्रोतांवर ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या भारताच्या अटींवर अवलंबून आहे, असं ते म्हणाले. व्हेनेझुएलातील घडामोडींवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या प्रदेशात अत्यंत कमी प्रमाणात भारतीय आहेत. भारताचा दूतावास त्यांच्याशी संपर्कात आहे. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा भारत आपल्या नागरिकांना मदत करायला पूर्णपणे वचनबद्ध आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.